शिवाजी कोण होता? लेखक गोविंद पानसरे. भाग 2. प्रकरण 3. धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला? हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभूमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो. साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो. तेही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असे काही नाही. स्वतःचे हे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुणावतो. तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषाची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनवधानाने भडक रंगविली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीचे म्हणून मुद्दामी एकांगी रीतीने रंगविली जाते आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीत त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहेत. त्यांच्या कथा माहीत आहेत. ठिकाणे, नावे, प्रसंग, संबंध इत्यादी अनेक बाबती माहीत आहेत. ही माहिती या खेडोपाडीच्या निरक्षरांपर्यंत कशी पोहोचली? शिवाजी, शिवकाल, शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादींवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एक तरी शाहीर होऊन गेला का की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा वा लावणी वा गाणे रचले नाही? त्याचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे. सर्वांनी ते केले आणि ते साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांची तीच कथा लोकगीतांची व लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानांची व व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोहोचतो. जाणून बुजून खोडसाळपणे घुसडलेल्या विकृती सोडल्या आणि अनावधानाने झालेला एकांगीपणा सोडला तरी या प्रचार व प्रसार माध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायास शेवटपर्यंत पोवाडा वा नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचेच असेल तर चमत्कृतीखेरीज कसे चालेल? अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिकता आणली नाही, असे नुसते अंकगणित, छापसैन्याचे आकडे अन सनावळ्यात सांगितल्या आणि तार्किक पद्धतीने विश्लेषण केले तर या कार्यक्रमांचा दुसरा प्रयोग तरी होईल का? शिवाय ऐकणाऱ्याच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावे लागते. पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतात. तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा आज शिवाजीची प्रतिमा आहे तशी करायला कारणीभूत आहेत, हे खरे. अर्थात त्याला आपमतलबीपणा, वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरीही कारणे आहेत. असो. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता. त्याचे जीवितकार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पदबादशाह होता, गो ब्राह्मण प्रतिपालक होता, अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी, हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म हा शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला. तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरे म्हणजे तो परमेश्वराचाच अवतार होता. तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता. इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेये नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेये खरी असणे आपणास सांप्रतकाळी सोयीची होईल म्हणून ती तशी चांदळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलटपक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली
आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात, म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चूक होय. शिवाजी, प्रताप व पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे, तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चव्हाण हे यशस्वी का झाले नाहीत? खरे म्हणजे हे दोघे तर निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहींना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर वरचढच असतील. मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एकजण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि या दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागदा का व्हावे लागते? हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे, तर मग श्रींना राणा प्रतापच्या आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रदेशातही हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होता असे दिसते. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते, अगदी हिंदू धर्माचे राजे असते, तर मग शिवाजीने मुसलमानांचा द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणांमुळे लढला तर त्यातील प्रमुख व महत्वाचे कारण कोणते? ते राजे होते हे महत्वाचे की ते मुसलमान होते हे महत्वाचे? काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता. शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूंबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही. इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीने कार्य केले त्या मुलखातील मुसलमान शहांच्या सहिष्णू वृत्तीचे व हिंदूंशी असलेल्या राजकीय व कौटुंबिक संबंधाचे अनेक पुरावे आहेत. पारसनिसांच्या मराठे सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा. निजाम, कुतुब व आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरमभट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरचा बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहाने मराठ्याची मुलगी केली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारांमुळे हिंदूंबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या पाचही राज्यात होते. त्याच पुस्तकातील न्यायमूर्ती रानडे यांचा उद्धृत केलेला हा आणखी एक उतारा पहा. दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी मुसलमान जातींपासून दूरीकरण, बहामनी राज्यात हिंदूंविषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य, वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश, त्यांच्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव, शक्तीचे समतोलन होऊन मराठी शिलेदारास बढत्या, बादशहाचे हिंदू मुलींशी शारीर संबंध झाल्यामुळे हिंदूंची दरबारात पडलेली छाप, बाटलेल्या हिंदूंचे स्वजातीयांवरील उत्कट प्रेम या सर्व कारणांमुळे दक्षिणेतील बादशहांच्या ठिकाणी हिंदूंबद्दल सहिष्णुभाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती व अधिकार मिळाले होते. बहामनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी याच्या नावाचे स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते? हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कुण्या ब्राह्मणाकडे पूर्वायुष्यात नोकरी करीत होता. पुढे तो दिल्लीच्या बादशहाच्या तुघलक पदरी मोठा सरदार झाला. तो बादशहाचा महाराष्ट्रातील सुभेदार होता. त्याने बादशहांविरुद्ध बंड केले व महाराष्ट्रात स्वतःचे राज्य स्थापन केले. पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचे नाव अर्धे मुसलमान व अर्धे हिंदू असे हसन गंगू लावू लागला. स्वतःच्या राज्यास बहामणी म्हणजे ब्राह्मणांशी संबंधित असे तो म्हणू लागला. हिंदू मुस्लिम संबंध सतत शत्रुत्वाचे व टोकाच्या शत्रुत्वाचे असते तर असे घडले नसते. जोवर त्यांच्या राज्याला हिंदूकडून धोका निर्माण होत नाही, जोवर हिंदू सरदार त्यांच्या राज्याला मदतच करतात, तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंसंबंधी सहिष्णू होते. राज्यालाच जर धोका निर्माण झाला तर मग मुस्लिम असो की हिंदू ते असहिष्णू होत. हिंदू की मुस्लिम हे महत्वाचे नव्हते, राज्य महत्वाचे होते. दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही. अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे. त्याने तर देने इलाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्म स्थापण्याचा प्रयत्न केला. त्या काळी सांस्कृतिक एकता बऱ्या प्रमाणात निर्माण झाली होती. तोरडमल हा हिंदू प्रधान मुस्लिम राज्याच्या पदरी स्वतःची बुद्धी कारणी लावतच होता. शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे अस्सल तेलंगी ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेत काव्य करीत. पंडितराज जगन्नाथांची एक कथा प्रसिद्ध आहे.
शहाजहानाच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडिताने आपल्या पदरी यावे व हिंदू राजांचे भूषण वाढवावे म्हणून जयपूरच्या हिंदू राजाने त्यांना बोलावले होते. या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथांनी पाठवलेले उत्तर मासलेवाईक आहे. त्यांनी उत्तरादाखल लिहिले, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो या मनोरथानं परिवतु समर्थ अनैनुपाले परिधीयमान शाकाय वा स्थलवाणम वा स्थान. माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर, दिल्लीचा राजा, किंवा जगदीश्वर, परमेश्वर या दोघांच्यातच आहे. बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठ मिरचीला पुरण्या इतपतच राहील. दिल्लीश्वराची जात महत्वाची नव्हती. तो जे देतो आणि जितके देतो ते महत्वाचे होते. शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृतचा जाणकार होता. त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितात असे. त्याच काळी छादोंगी उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, केनोपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावांच्या चालीवर अल्लोपनिषद यासारखे लिखाण झाले होते. शेजवलकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाऐवजी त्याचाच थोरला भाऊ दारा हा राज्यावर बसला असता तर या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला असता. थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्टे नव्हते. शिवाजीचे मुसलमान सरदार. शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर व जबाबदारीच्या जागांवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमारी उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे. कोकण पट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सान्निध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. ते शिवाजीने उभारले. या अशा महत्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता. त्याचे नाव दौलत खान, दर्यासारंग दौलत खान. शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खाजगी नोकरात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर याचा समावेश होता. आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजी राजांना दिलेली साथ काय म्हणून दिली? शिवाजी मुस्लिम द्वेष्टा असता तर असे घडले असते का? शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेव्हा शिवाजीने उलट काजी हैदर यास मोगलांकडे पाठविले. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान. त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजीच्या पदरी होता. 1660 मध्ये रुस्तम जमा व फाजल खान यांचा शिवाजीने रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजीच्या बाजूने लढला. 1660 मध्ये सिद्दी जवरने पन्हाळगडास वेढा दिला होता आणि नेताजी पालकर यांनी त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा हिलाल व त्याचा पुत्र हे नेताजी बरोबर होते. या चकमकीत सिद्दी हिलालचा पुत्र व्हावा जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्दी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला. त्या लढ्याचे स्वरूप निव्वळ हिंदू विरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का? सभासद बखरीत शिवाजीच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव शामा खान. राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड 17 मध्ये नूरखान बेग या शिवाजीचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे. हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवाजीच्या चाकरीत होते. पण या सर्वांहून एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरण स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा पहा. सन 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजीकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला, तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत. त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तरी राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने 18 जाती 4 वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. 1648 साली अजून शिवाजीचे संपूर्ण राज्य स्थापन व्हावयाचे होते. राज्य स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होते. ग्रँड डफने सुद्धा त्यांच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले
आणि त्यांच्या राज्यस्थापनेत यांचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते, त्यात मुस्लिम धर्मियांचा सुद्धा भरणा होता, हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तरी मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता, रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता, म्हणून मुस्लिम सुद्धा त्यांच्या या कार्यात सहभागी झाले होते. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार. ज्याप्रमाणे शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होते, त्याचप्रमाणे मुसलमान राजांच्या शहनशहांच्या पदरी मराठे व हिंदू सरदार अगणित होते. त्यांची यादी तर खूपच मोठी आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेम सावंत, शृंगारपूरचे सूर्यराव शृंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते. ज्यांच्या सैन्य सामर्थ्यापुढे आणि डावपेचांपुढे शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली व नामुष्कीचा तह करून आग्र्यात जाऊन संभाजीसह कैद होऊन पडावे लागले, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंह तर अस्सल राजपूत हिंदू होता आणि मुस्लिम शहनशहांच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करीत होता. मिर्झाराजे जयसिंह शिवाजीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते. जाट होते, मराठे होते, राजपूत होते. राजा रायसिंग, सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरिभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चव्हाण, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजीचंद्रराव, गोविंदराव इत्यादी इत्यादी. कोंढाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावला आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला. त्या लढाईतील कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू राजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी 500हून अधिक मनसबदार असणारे जेवढे सरदार होते, त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण 22.5% होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण 22.4% होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यात अगदी कडवा म्हणून तो समजला जातो. त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण 21.6% होते. ते पुढे वाढले व 31.6% झाले. औरंगजेबानेच राजा जसवंत सिंग या हिंदू राजपुताला दक्षिणेचा सुभेदार नेमले. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथ दास नावाचा हिंदू होता. तो स्वतः राजपूत असताना राजपुतांच्या विरुद्ध लढला. राणा प्रताप सिंगांच्या सैन्याचा एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गारदी होता. जे हिंदू मुसलमान राज्याच्या पदरी इमानी इतबारी चाकरी करीत होते आणि धन्याशी इमान राखून प्रसंगी हिंदूंविरुद्ध सुद्धा लढत होते, त्यांना त्या काळी कुणी धर्मबुडवे किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिम धार्जिणे म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला जास्त मान्यता होती. प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या. लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाईल हे खरे, परंतु ती मुख्य बाब नव्हती. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार, चाकर व सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार, चाकर व सैन्य होते. हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला याची पाहणी केली असता त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशाच झाल्या असे दिसत नाही. मुस्लिम धर्म मानणाऱ्या राजांमध्ये आपापसात लढाया होत होत्या. इब्राहिम खान लोदी या मुसलमान दिल्लीपतीचा पराभव करूनच दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मोगल राजवट स्थापन केली. हुमायून आणि शेरशाह हे दोघेही इस्लाम धर्म मानणारे होते, परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले. विजापूर व गोवळकोंड्याच्या शाह्या या मुसलमान शाह्या होत्या. औरंगजेब या मुस्लिम धर्मीय शाह्यांविरुद्ध दीर्घकाळ लढला. धर्म महत्वाचा नव्हता तर राज्य महत्वाचे होते. धर्माला महत्व असते तर दुय्यम होते, मुख्य गोष्ट राज्य होते. एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदीघाटीत झाली. राजस्थान, राजपूत आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अतिमहत्वाची, पण हळदीघाटीच्या या लढाईस हिंदू मुसलमान यांच्यामधली लढाई असे म्हणता येईल काय? मुसलमान अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजपूत मानसिंगाकडे होते. त्यात सैन्यात 60,000 मोगल सैन्य,
तर 40,000 रजपूत सैनिक होते. राणा प्रतापाच्या सैन्यात जसे 40,000 रजपूत सैनिक होते, तसेच हकीम खान नूर याच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोठी तुकडी होती. तसेच ताजखान या पठाण राजाचे घोडदळही होते. त्याच्या तोफखान्याचा प्रमुखही एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंह देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले. त्यांच्या सैन्यात देखील शिखांबरोबर हजारो मुसलमान होते. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली. त्यात त्यांनी बहादूरशाहला मदत केली. जाट, रजपूत, मराठा, शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार होता. प्रामुख्याने ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणांविरुद्धचे उठाव होते. त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार व सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत. सरंजामी युगातल्या खड्या सैन्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो तोवर इमानीद्वारे त्याची चाकरी करायची ही त्या काळात सर्वसामान्य नीती होती. देवळांची लूट, मोडतोड इत्यादी. मुसलमान राजे हे क्रूर होते. त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केले, धर्म बुडवला. म्हणून सर्व मुसलमान हिंदूंविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेतच, आणि ज्या अर्थी ते हिंदूंविरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असले पाहिजे असा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो व आहे. धर्मावर आधारून हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो, तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचाही तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो. मुस्लिम संघटनांचे त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले, ते बरोबरच केले. आपणही तसेच करावे, निदान हिंदूंविरुद्ध आपण असावे असा त्यांचा प्रचार असतो व आहे. आपण राज्यकर्ते, परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्त्व ठरले नाही ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न. आक्रमक मुस्लिम सैन्याने सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली हे सत्य आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडीत व संपत्ती वाटून घेत. दऱ्याकपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत, अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय? संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू होता, देवळे पाडणे हा मुख्य हेतू नसे. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम, मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाईल. राजाच्या उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळासभोवतालच्या लोकांना नाउमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मश्रद्ध व देवभोळे असते. ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असे भय तयार होईल. एवढे जागृत दैवत, परंतु ते त्यांचे काही करू शकले नाही. मग आपण माणसे काय करणार अशी नाउमेद पसरेल. मुलूक जिंकायला सोपे जाईल. त्या काळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती, ती संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होईल. आम्ही काफरांची देवळे फोडतो, त्यांचा धर्म बुडवतो असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवता येईल. धर्मांध मुल्ला मौलवींची आणि त्यांच्या मार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाईल. स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाईल. अगोदर लुटले व मग इनाम दिले. राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्यविस्तार करताना जे मुस्लिम देवळे लुटीत, तेच राज्य एकदा राज्य जिंकले, स्थिर स्थावर झाले की मग मंदिरांना, देवळांना इनामे देत. अशी किती उदाहरणे आहेत. धर्मनिष्ठ किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबाने राज्यविस्तार करताना जी आक्रमणे केली, त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली हे खरे, परंतु त्याच औरंगजेबाने अनेक देवळांना धन दिले. अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यानं 200 गावे इनाम दिली आहेत. मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्याने देणग्या दिल्या आहेत. अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडल्या की नाही यासंबंधी जाणत्यात मतभेद आहेत. काहींच्या मते त्याने त्या फोडल्या होत्या, पण शेजवलकरांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात, त्या फार प्राचीन वाटतात. ते काही असो, पण अफजल खान वाईचा सुभेदार होता. तेव्हा त्याने अनेक भटा भिक्षुकांची जुनी वतनी चालू ठेवली व नवीन दिली, अशा नोंदी आहेत व तेही सत्य आहे. शिवाय तुळजाभवानीचे मंदिर अफजल खानाने तोडले म्हणून सांगतात. त्यावेळी खानांबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे
झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हे विसरून चालणार नाही. 1791 साली मराठ्यांकडून लुटीत पडझड झालेली देवी शारदेचे शृंगेरीचे मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केले हे सर्वांना माहीत आहे. राज्य स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या व इनामे का दिली? देणग्या व इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्यांना हवे होते. देवळे पाडली व लुटली त्यालाही कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच.